घाण पडलीच्या बहाण्यानं डाव साधत पाथर्डीमध्ये दिवसाढवळ्या चोरी झाली असून 80,000ची रोकड लंपास करण्यात आली आहे। पाथर्डी शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून दिवसाढवळ्या घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे। पाथर्डी शेवगाव रोडवरील जुन्या एसटी स्टँड परिसरात एका नागरिकाची 80,000 रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यानं लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली। प्रल्हाद जगन्नाथ काळे हे टाकळी मानोर येथे घर बांधकाम सुरू असताना त्यासाठी आवश्यक रक्कम काढण्यासाठी पाथर्डी येथील स्टेट बँकेत आले होते। कारखान्याची पट्टी आणि पेन्शनची रक्कम खात्यात जमा झाल्यानं त्यांनी बँकेतून 85,000 रुपये काढले। त्यापैकी 80,000 रुपये त्यांनी पिशवीत ठेवले तर 5,000 रुपये खिशात ठेवून ते बँकेबाहेर पडले। यानंतर ते जुन्या एसटी स्टँडजवळील शेवगाव रोड गेट परिसरातील एका चहाच्या हॉटेलमध्ये थांबले। याचवेळी अज्ञात व्यक्तीनं त्यांच्या अंगावर काहीतरी घाण पडल्याचं सांगितलं। अंगावर खरंच काहीतरी सांडल्याचा भास झाल्यानं त्यांनी हॉटेलमध्येच पाणी घेऊन शर्ट धुण्यास सुरुवात केली। या गडबडीत त्यांनी पैशांची पिशवी खाली ठेवली। शर्ट धुवून झाल्यानंतर त्यांनी आजूबाजूला पाहिलं असता पिशवी गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं। परिसरात शोधाशोध करूनही पिशवीचा मागमूस लागला नाही। या प्रकारामुळे शहरात पुन्हा एकदा चोरट्यांच्या सक्रियतेची चर्चा सुरू झाली आहे। वाहनांच्या बॅटऱ्या चोरीला जाणं, नवीन बांधकामांवरील नळाच्या तोट्या लंपास होणं, बस स्टँड परिसरात झोपलेल्या प्रवाशांच्या खिशातील पैसे आणि गळ्यातील दागिने चोरणे असे प्रकार दिवसाढवळ्या वाढल्याचं नागरिक सांगतायत। काही दिवसांपूर्वी सोसायटी पेट्रोल पंपावर रात्री पेट्रोल चोरीची घटना उघडकीस आली होती। तसेच बस लागल्यानंतर चढताना खिसे कापून करून प्रवाशांची लूट, दादागिरी करून पैसे उकळणे अशा घटनाही वाढत असल्याची तक्रार आहे। दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे व्यापारी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे। शहरातील मुख्य चौक, बस स्टँड परिसर आणि बँकांसमोर पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम करण्यासोबतच संशयितांवर लक्ष ठेवून तातडीनं कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होती आहे। दरम्यान या प्रकरणी तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असल्याची माहिती मिळते आहे। मात्र वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पाथर्डीत नेमके सुरू काय आहे असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत। SBI मध्ये आलो, ते पैसे काढले। पैसे काढल्याच्या नंतर मी पैसे काढून बॅगेत टाकले। किती टाकले? 80,000 टाकले। वरचे 5,000 खिशात ठेवते, सुट्टे होते। आणि आलो पै आलो बघा, बँकेतून पै आलो आणि आपलं जुने स्टँड आहे का, बस स्टँड, ते आलो। त्यात कोणतरी म्हणलं तुमच्या अंगावर काय आहे बघा मामा, म्हणून मी बघायला गेलो। असं बॅग कॅश केली तर ते श्वास सगळं चिकट होतं। मग ती बॅग खाली ठेवली मी, शर्ट काढला, बॅग अशी ठेवली समोर, शर्ट काढला, धुवून काढलं मी। ते एवढं बरोबर नाही निघालं म्हणून ती काय म्हणला, जारमधून पाणी घेऊ नका मामा, ते कोण घ्या। तिथून बॅग उचलली परत तिकडं ठेवली आणि मग बरोबर तर ती बॅग तिथून लांबवली बँकेचे जुन्या स्टँडवरून। तिथून ती बघून राहिलो तर तितक्यात मारली त्यांनी। त्यात किती पैसे होते म्हणले? 80,000, 5,000चा एक बंडल आणि 100चे 3 नाही 50,000चा बंडल आणि 100चे 3 बंडल असे मिळून 80,000। ओके। यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर, पाथर्डी।